वेलकम बॅक अगेन. आपण पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. आता याच्यामधला असणार आपला नेक्स्ट पॉईंट आपण पुढचा पाहतोय मॅग्नेटिक मटेरियल्स मधला. आणि हा जो नेक्स्ट पॉईंट आपला आहे तर तो आहे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता या सिलेबस मध्ये आपल्याला हा पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल दिलेला आहे. आता काय आहे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल त्याचा आधी स्टेटमेंट पाहू. नो टू इलेक्ट्रॉन्स, आता 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन्स मल्टी इलेक्ट्रॉन्स असतात. एखाद्या असणाऱ्या ॲटम मध्ये खूप इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. मग त्याच्यामधले कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त, नो टू ऑर मोर असं सेंटेन्स ऍक्च्युअली पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचं. नो टू इलेक्ट्रॉन्स म्हणजे कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन्सला तर हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर. म्हणजे नो टू इलेक्ट्रॉन्स हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. याचा अर्थ कुठल्याही 2 इलेक्ट्रॉन्सला सेम क्वांटम नंबर नसतो. नो टू इलेक्ट्रॉन्स हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. 2 इलेक्ट्रॉनचं जे क्वांटम नंबर आहे ते म्हणजे नाही, क्वांटम नंबर सेम नाही. आता कसं काय, क्वांटम नंबर म्हणजे काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. जनरली प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आता एखाद्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती शेल असतात किंवा ऑर्बिटच्या असणाऱ्या डिस्ट्रीब्युशननुसार शेलची संख्या इन्क्रीज होत जाते. किंवा आपण असं म्हणू शकतो की जसं जसं त्याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल तसं असणारी त्याची ॲटॉमिक साईज ऑल्सो इन्क्रीजेस फ्रॉम इट्स न्यूक्लियस. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, ॲटॉमिक साईज त्याची वाढत जाणार आहे. मग आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, क्वांटम नंबर हा महत्वाची गोष्ट आहे. क्वांटम नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता हा असा नंबर आहे की ज्याच्यामध्ये त्याचं असणार स्पिन अँग्युलर मोमेंटम असेल किंवा अँग्युलर मोमेंटम असेल. ओके, ह्या गोष्टी डिस्क्राईब केल्या जातात. जसे की एन, एल, एम एस, एम एन हे जे आहेत ते क्वांटम नंबर्स आहेत. आणि हे नंबर्स कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे सेम असत नाहीत. असं कुणाचं स्टेटमेंट आहे, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, नो टू इलेक्ट्रॉन्स हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. ओके, ठीक आहे. काय म्हटलं आपण आता गेल्या पॉइंट मध्ये आपण काय पाहिलेलं होतं, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग राउंड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. त्याच्यामध्ये आपण बाळांनो त्याचा मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट केलेला होता. कशामध्ये तर आपलं जे असणं होतं ते कुठलं मॅग्नेटिक मोमेंट, हा जो पॉईंट होता. आता या मॅग्नेटिक मोमेंटमध्ये आपण काय म्हटलं बाळांनो, तर मॅग्नेटिक मोमेंटमध्ये ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन ज्याचं चार्ज निगेटिव्ह आहे आणि तो इलेक्ट्रॉन जेव्हा एखाद्या असणाऱ्या ॲटमच्या न्यूक्लियसभोवती फिरत असतो तेव्हाच त्याचं आपण मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट केलेलं होतं. ओके, आणि ते जे मॅग्नेटिक मोमेंट आपण फाइंड आउट केलं त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला त्याचं असणारं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट एम ऑर्बिटल इज इक्वल टू आय ए. त्यानुसार त्याच्यामध्ये असणारे करंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली होती. आय इज इक्वल टू ई अपॉन टी. टीची व्हॅल्यू 2π/ω घेतली. आणि त्यानुसार पुढं आपण काय म्हटलेलं होतं, तर त्याचं असणारं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आयची व्हॅल्यू काय मिळालेली होती आपण E/E⍵/2π. ओके, आता याच्यानुसार परत ओमेगाची किंमत V/R ठेवली तर काय झालेली किंमत हाफ EVR. त्या दोन्हीला आपण मॅग्नेटिक मास ऑफ द इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय केलं म्हणजे E/2mE इंटू MVR. मात्र अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू काय आलं तर MVR आलं. मग त्यानुसार आपली इक्वेशन जे आहे ते चेंज झालं आणि E/2mE याला आपण काय म्हणतो, गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हणतो. म्हणजे E/2mE इंटू L असं आपलं मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आलं ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती फिरतो तेव्हा. ओके, आता इथं आपल्याला त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय सांगितलेला आहे, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय सांगितलं, नो टू इलेक्ट्रॉन्स हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. ओके, ठीक आहे. आता हे बघा पुढचा आपला नेक्स्ट पॉईंट कोणता, नेक्स्ट पॉईंट मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक
इंटेन्सिटी. मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आता मॅग्नेटायझेशन म्हणजे काय आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय? सपोज समजा आपण एखादं काही मटेरियल्स असतील जसं की लोखंड असेल, झिंक असेल, ओके, कोबाल्ट असेल. हे मटेरियल जर एखाद्या मॅग्नेटच्या जवळ जर नेलं किंवा एखाद्या मॅग्नेटच्या आसपास जर आपण नेलं तर ते मॅग्नेट त्या असणाऱ्या आयर्नला काय करेल? अट्रॅक्ट करेल. म्हणजे काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्स तिथे एक्झर्ट करेल. म्हणजे ह्याचा अर्थ एखादं मॅग्नेटिक मटेरियल दुसऱ्या असणाऱ्या मटेरियलला काय करतं? अट्रॅक्ट करतं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं त्याचं मॅग्नेटायझेशन. ओके. आता हे स्पेसिफिक वर्डिंग मध्ये कसं सांगितलेलं आहे? द रेशो. कुणाचा रेशो? मॅग्नेटिक मोमेंट. हे बघा इथं मॅग्नेटिक नेट मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. त्या मटेरियलचं असणारं व्हॉल्यूम. ह्या दोघांचा जो भागाकार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटायझेशन. बघा द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम. दिलेल्या एकूण आकारमानापैकी व्हॉल्यूम पैकी त्या व्हॉल्यूम पैकी किती पार्ट आहे त्याचा की जो काय आहे मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो. ओके. दिलेल्या व्हॉल्यूम पैकी किती पार्ट आहे त्याचा की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट आहे. हा जो रेशो तो बाळांनो त्यालाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटायझेशन. ओके. आता हे मॅग्नेटायझेशन जी एम आहे ती कसली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. आणि ही व्हेक्टर क्वांटिटी आहे ज्याचं डायमेन्शन आपल्याला दिलेलं आहे L⁻². डायमेन्शन जे आहे ते आहे बघा L⁻⁻1. त्याचं काय दिलेलं आहे? डायमेन्शन. आता हे कसं आलं L⁻⁻1? तर याच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट चं डायमेन्शन आणि अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय हो? L⁻³ हे सॉल्व्ह जर केलं तर शेवटी राहतं काय? फक्त L⁻⁻1. हे त्याचं आहे पर्टिक्युलर आपलं असणारं डायमेन्शन इंटू ए. त्यानंतर त्याचं SI युनिट बघा एम्पियर पर मीटर. हे त्याचं असणारं SI युनिट आहे की त्याच्यामध्ये एम्पियर पर मीटर हे असं त्याचं SI युनिट येतं. ते सॉल्व्ह केलं तर आपल्याला लक्षात येतं. ओके. काय बघितलं आपण पहिल्यांदा? पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय म्हटले पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल? No two electrons have same set of quantum numbers. ओके. म्हणजे कुठल्याही दोन इलेक्ट्रॉनचं क्वांटम नंबर सेम नसतात. क्वांटम नंबर्स म्हणजे काय सांगितलं बाळांनो? N आहे, L आहे, MS आहे, ML आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण काय म्हटलं? मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय म्हणतो आपण बाळांनो? द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. म्हणजे बघा इकडे लक्ष द्या. हा एम म्हणजेच काय? एकूण असणारं मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम. त्यालाच काय म्हणायचं? मॅग्नेटायझेशन म्हणायचं. आता हा एम कसला आहे हो? इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. हॅव्हिंग त्याला काय आहे? त्याचं डायमेन्शन L⁻⁻1 इंटू ए. त्याचं SI युनिट बघा एम्पियर पर मीटर. तर याच्यामध्ये काय अडचण नाही. मॅग्नेटिक इंटेन्सिटी तर त्या पर्टिक्युलर मॅग्नेटिक फील्ड मध्ये समजा फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला पुढे आणि दोन गोष्टी बघायच्याच आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल ते इंटेन्सिटी काय म्हणतो बघा. कन्सिडर ए रॉड. समजा असा एखादा रॉड असेल. ओके. कन्सिडर ए रॉड. समजा असा एखादा रॉड आहे. काय म्हटलंय? सच अ मटेरियल विथ सम नेट मॅग्नेटायझेशन. असा रॉड आहे की याच्यामध्ये काहीतरी नेट मॅग्नेटायझेशन होतं आणि हे कुठे ठेवलेलं आहे? इन अ सोलेनॉइड विथ N टर्न्स पर युनिट लेंथ. हे बघा. आता समजा हा रॉड आहे. हा रॉड आहे आणि याला समजा मी वायर घेतली आणि वायर समजा अशा पद्धतीने मी काय करतोय याच्यावरती वाइंड करतोय. ओके. वाउंड करतोय. पर्टिक्युलर मी अशी ज्यावेळी त्याच्यावरती वायर वाइंडिंग्स असणार आहेत, नंबर ऑफ वाइंडिंग्स असणार आहेत. तेव्हा हे जे नंबर ऑफ वाइंडिंग्स असणार त्याच्यावरती हे नंबर ऑफ वाइंडिंग्स आपल्याला काय दाखवतं? समजा मी याच्यामधून जर इलेक्ट्रिक करंट पास आउट केला. काय पास आउट केलं? इलेक्ट्रिक करंट जर याला दिला तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ वायर्स कसे आहेत? जवळ आहेत. ओके. आता मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण काय शिकलेलं आहे?
ज्यावेळी एखाद्या वायरमधून करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्या जवळपास म्हणजे त्याच्या भोवती काय तयार होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तसं याच्यामध्ये नंबर ऑफ वाइंडिंग्स आहेत. म्हणजे काय, वायर अशी गुंडळलेली आहे. याचा अर्थ जेवढे नंबर ऑफ वाइंडिंग्स जास्त तेवढं त्याच्यामध्ये असणारं मॅग्नेटिझम जास्त होणार आहे. मग अशा पद्धतीनं गुंडळलेल्या एखाद्या रॉडला जर वायर असेल तर याला म्हणायचं सोलेनॉइड. तर तसं आपण काय म्हणतोय, कन्सिडर ए रॉड. समजा एखादा रॉड असेल, कसा, सच अ मटेरियल विथ सम नेट मॅग्नेटायझेशन प्लेस्ड इन अ सोलेनॉइड विथ n टर्न्स पर नीट लेंथ. एक रॉड आहे जो रॉड सोलेनॉइडच्या जवळपास ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये n इतके त्याचे वेटोळे आहेत, टर्न्स आहेत पर नीट लेंथला, पर एक लांबीमध्ये. अँड कॅरिंग करंट आहे. आणि समजा बाळांनो त्याच्यामधून आहेत का करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इज गिव्हन बाय. मग त्याचं असणारं मॅग्नेटिक फील्ड काय म्हटलेलं आहे, ते मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इज गिव्हन बाय. मग त्याच्या आतमध्ये असणारं मॅग्नेटिक फील्ड हे आता 11वी मध्ये आपण पाहिलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इज गिव्हन बाय B नॉट इज इक्वल टू म्यू नॉट n I. म्यू नॉट म्हणजे परमियाबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. तर मॅग्नेटिक मटेरियलचं असणारं परमियाबिलिटी, त्याला आपण जर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये गेलो तर परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणतो. म्हणजे काय, दिलेल्या एका पर्टिक्युलर असणाऱ्या स्पेसमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होतात. तसं इथं काय, म्यू नॉट म्हणजे परमियाबिलिटी म्हणजे समजा दिलेलं एखादं मटेरियल आहे त्याची काहीतरी पर्टिक्युलर साईज असेल, पर्टिक्युलर शेप असेल, तर हाऊ मेनी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दॅट स्पेस. म्हणजे किती प्रमाणामध्ये त्या असणाऱ्या सबस्टन्स मधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास आउट होतील, म्हणजेच त्याची असणारी परमियाबिलिटी. ओके, म्हणजे B नॉट इज इक्वल टू म्यू नॉट n I. n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर यूनिट लेंथ आणि I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दॅट पर्टिक्युलर सोलेनॉइड. सो मॅग्नेटिक field inside the solenoid is given by P naught is equal to mu naught n I. आणि याला आपण काय म्हणणार आहे, एक पहिलं फर्स्ट इक्वेशन काय, B naught is equal to mu naught n I. ओके, नेक्स्ट आता पुढं आपल्याला पुढची एक टर्म नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो बघा, BM. ओके, काय म्हणणार आहे, BM असं म्हणणार. काय आहे बघा BM म्हणजे, BM विथ द मॅग्नेटिक फील्ड. आता हे पण एक प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड आहे. तर BM म्हणजे काय आहे, एक मॅग्नेटिक फील्डच आहे. कशामुळे, तर ड्यू टू द मटेरियल केप्ट इनसाइड द सोलेनॉइड. म्हणजे BM मॅग्नेटिक फील्ड कशामुळे, ड्यू टू मटेरियल, म्हणून हा पायामध्ये त्याचा काय आहे, M आहे. सो BM विथ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल केप्ट इनसाइड द सोलेनॉइड. आणि हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कुठं कसं आढळतं, जर एखादा सबस्टन्स आपण सोलेनॉइडच्या आतमध्ये काय केलं असेल, प्लेस केलं असेल. सो द नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. मग त्याचं असणारं नेट मॅग्नेटिक फील्ड, कशाचं नेट मॅग्नेटिक फील्ड, त्या असणाऱ्या पर्टिक्युलर मटेरियलचं ते कसं असणार आहे. सो नेट मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू, बघा नेट मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू काय हो, B नॉट. B नॉट म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड जे ऑलरेडी प्रेझेंट आहे. आणि BM म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड आतमध्ये असणारं, मॅग्नेटिक फील्ड तर ड्यू टू मटेरियल त्याच्यामध्ये असणाऱ्या मटेरियलमुळे. तर दोघांचे असणारे ऍडिशन म्हणजेच काय, तर काय असते, नेट मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो नेट मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू B नॉट प्लस PM. आणि याला काय म्हणू आपण, इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हणू. ओके, आता लक्षात घ्या बऱ्यापैकी हे असणारं जे एखादा पर्टिक्युलर मटेरियल आपण त्या मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवलं असेल. ओके, बघा एखादं पर्टिक्युलर मटेरियल आहे आणि ते आपण मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवलं असेल, तर त्याच्यामधून पास आउट होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स म्हणा, ज्यावेळी त्या मटेरियलमधून मॅग्नेटिक लाईन्स फ्लो होत असतील तर त्याच्यामध्ये त्याची असणारी प्रॉपर्टी काय आहे, तो कसा बिहेवियर करतो. म्हणजे ज्यावेळी एखाद्या मटेरियलमधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास आउट होतील
तर त्या असणाऱ्या पर्टिक्युलर मटेरियलचं बिहेवियर कसं आहे याचा स्टडी म्हणजेच त्याला आपण थोडक्यात म्हणतोय ससेप्टिबिलिटी. ओके, ते त्याला काय म्हणतो आपण, ससेप्टिबिलिटी. मग आता ह्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीनुसार खूप फरक आहे. डायमॅग्नेटिझम आता तो सिलेबसमधून कट केलाय, पॅरामॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिझम हे पॉईंट पण सिलेबसमधून कट केलेत. आता डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, समजा एखादं मटेरियल आहे, कुठलाही मटेरियल आहे, समजा सबस्टन्स आहे, आणि तो सबस्टन्स जर आपण मॅग्नेटच्या जवळ जर नेला, whenever the substance which is just kept near to the magnet or magnetic field, then these substances are weakly repelled by that magnetic field. म्हणजे काय, समजा असे सबस्टन्स जर मॅग्नेटिक फील्डच्या जवळ जर ठेवले असतील तर हे सबस्टन्स ते असणारं मॅग्नेटिक फील्ड काय करतं, हळूवारपणे दूर ढकलतं. ही जी प्रॉपर्टी आहे याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिझम. ओके, समजा असे काही मटेरियल्स आहेत जे मटेरियल्स आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्डच्या जवळ नेले, असे काही मटेरियल्स आहेत जे आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्डच्या जवळ नेले तर ते मॅग्नेटिक फील्ड काय करतं, अशा मटेरियल्सला वीकली अट्रॅक्टेड, एकदम स्ट्रॉंगली नाही, हळूहळू काय करतात, अट्रॅक्ट करतात. त्याला म्हटलं जातं पॅरामॅग्नेटिझम. ओके, आणि समजा असे काही मटेरियल्स आहेत, whenever these materials are placed near to the magnetic field, then they are strongly attracted by magnet. मग असे मटेरियल मात्र काय केले जातात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केले जातात. याला आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिझम. ओके, तसं इथं तसं याच्यामध्ये असणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे कुणाचं, त्या मटेरियलचं, जो मटेरियल आपण काय म्हणतो, बीएम विथ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल, कुठे ठेवलं रे, इनसाइड द सोलेनॉइड. सो नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज बी इज इक्वल म्यू नॉट बीएम. तर बी नॉट म्हणजे काय हो, मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, इनसाइड द सोलेनॉइड. मात्र हा बीएम म्हणजे काय हो, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल. मग नेट मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते काय असतं, बी इज इक्वल बी नॉट प्लस बीएम. याचा अर्थ द मॅग्नेटिक मटेरियल, बघा, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, ते असणारं जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मटेरियलचं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. हे असतं त्याच्यामध्ये असणारं जे मॅग्नेटायझेशन आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. मॅग्नेटायझेशन म्हणजे आपण काय शिकलेलो, इकडे बघा, द रेशियो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. म्हणजे त्या मटेरियलचं, कोणत्या मटेरियलचं, जो मटेरियल आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेलं आहे त्याचं असणारं मॅग्नेटायझेशन, त्याचं असणारं मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याची असणारी टेंडन्सी ही कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या मॅग्नेटायझेशनला प्रोपोर्शनल आहे. ओके, मग हे जे आहे प्रोपोर्शनल जे काय आहे ते आपल्याला इज इक्वल टू करायचं आहे, बॅलन्स करायचं. मग कसं करणार, सो बीएम डायरेक्टली प्रोपोर्शनल निघून जाईल, कोणा काय, इज इक्वल टू. आणि ज्यावेळी आपण इज इक्वल करतो तेव्हा काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. ओके, आणि तो कॉन्स्टंट बघा काय आहे, म्यू नॉट एम. म्हणजे बीएम इज इक्वल टू म्यू नॉट एम. फेअर बघा, म्यू नॉट इज अ परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. हा म्यू नॉट म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. इट इज द अलाउन्स टू मूव द मॅग्नेटिक लाइन्स पासिंग थ्रू द पर्टिक्युलर मटेरियल. एखाद्या मटेरियल मधून किती मॅग्नेटिक फील्ड लाइन्स पास आउट होतात ते म्हणजे असणार हा म्यू नॉट आहे. ओके, सो बीएम इज इक्वल म्यू नॉट एम, वेअर म्यू नॉट इज द परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. जसा हा म्यू नॉट आहे तसं तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण आहे, जिथे इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स असतात, इथे मॅग्नेटिक फील्ड लाइन्स आहेत. ओके, सो देअरफॉर इथपर्यंत काय अडचण नाही. सो देअरफॉर इक्वेशन नंबर जे आपण बघितलं एक, काय इक्वेशन बघा, बी इज इक्वल टू बी नॉट. बी नॉट ची किंमत काय हो, म्यू नॉट एन आहे. ती बघा, बी नॉट ची किंमत मी इथं पुट अप केली, प्लस बीएम. बीएम ची किंमत काय रे, म्यू नॉट एन. ओके, इक्वेशन नंबर सेकंड काय आलं, इक्वेशन नंबर सेकंड कसं आलं, बीएम म्हणजे आपण काय म्हटलं, मॅग्नेटिक फील्ड, कशामुळे, ड्यू टू मटेरियल केप्ट इनसाइड द सोलेनॉइड. मग नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड काय आलं, बी इज इक्वल म्यू नॉट प्लस पीएम. आता लक्षात घ्या, एखादं मटेरियल जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो, एखादं मटेरियल ज्यावेळी आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा त्याचं पण काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे.
सो मटेरियलचं असणारं मॅग्नेटिक फील्ड हे त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या मॅग्नेटेशनला कसं असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणून आपण इक्वेशन काय लिहिलं, BM इज इक्वल टू म्यू नॉट M हे इक्वेशन लिहिलं. ओके, हा म्यू नॉट म्हणजेच काय, परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आता हे सगळं मिळालेलं इक्वेशन जे आहे, म्यू नॉटची किंमत, त्यानंतर बघा इकडं बी नॉटची किंमत जी असेल, इथं असणारी बी नॉटची किंमत, ही किंमत आणि ही BMची किंमत, ह्या दोन्ही किमती आपण इक्वेशन नंबर काय करू, 1 मध्ये ठेवू. मग आता इक्वेशन नंबर 1 कसं झालं बघा, B इज इक्वल टू बी नॉटची किंमत बघा, हे म्यू नॉट एन आहे ठेवली का, म्यू नॉट एन आहे प्लस BMची किंमत काय बघा, म्यू नॉट M ठेवली, आणि याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. काय म्हटलं, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बघा पुढं, आता आणखीन एक टर्म आपल्याला इथे इंट्रोड्यूस करावी लागणार आहे, आणि ती टर्म कोणती आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी H. मॅग्नेटिक इंटेन्सिटी, एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला मॅग्नेटिक इंटेन्सिटी मॅक्सिमम असते. समजा तुम्ही जर एखादा खेळ असेल तो चुंबकाच्या जवळ नेला तर तो ऍट अ पोल रिजन लगेच अट्रॅक्ट होतो. मिडल पोर्शनला काय असतं, त्याची जी अट्रॅक्शन असणारी जी टेंडन्स आहे ती कशी असते, कमी असते, मात्र पोल रिजनला लगेच अट्रॅक्ट होतो. तसं बघा, मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इज इक्वल टू N इंटू I. म्हणजे एखाद्या ठिकाणची असणारी मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स, त्याच्यामधून जो करंट फ्लो होतो ह्यांच्या मल्टिप्लिकेशन वरती. सो H इज इक्वल टू N. सो देअरफॉर बघा, B इज इक्वल टू म्यू नॉट Ni म्हणजे काय हो, मॅग्नेटिक इंटेन्सिटी H प्लस म्यू नॉट आहे असा, M आहे असा. ओके, सो B इज इक्वल टू, हे बघा इथं म्यू नॉट आहे, इथे सुद्धा काय आहे, म्यू नॉट आहे. म्यू नॉट कॉमन घेतला, आतमध्ये काय राहील समजा H प्लस M. हे बघा, म्यू नॉट कॉमन घेतला, आतमध्ये काय राहील H प्लस M, आणि याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर 3. ओके, याला काय म्हटलं जाईल, इक्वेशन नंबर 3. काय म्हटलं, हे बघा इक्वेशन नंबर 2 आहे. काय इक्वेशन नंबर 2 आहे, B इज इक्वल टू म्यू नॉट Ni प्लस म्यू नॉट M. ओके, आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय असते, H इज इक्वल टू, एक मिनिट हां, मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय असते, H इज इक्वल टू Ni. मग इक्वेशन कसं होईल रे, B इज इक्वल टू म्यू नॉट Ni म्हणजेच H प्लस म्यू नॉट M. सो B इज इक्वल टू, आता इकडे लक्ष द्या, B इज इक्वल टू, इथं म्यू नॉट आहे कॉमन घेतला, आत काय राहणार H प्लस M. इक्वेशन नंबर 3. ओके, सो दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड. आता काय करू आपण, समजा हा जो म्यू नॉट आहे, जो इथं काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तो मी इकडे कुठे घेतो, डिवाइड मध्ये. सो राहिलं काय शिल्लक, H प्लस M इज इक्वल टू B अपॉन म्यू नॉट. बघा, H प्लस M इज इक्वल टू, म्यू नॉट इकडेच आहे, B अपॉन म्यू नॉट. सो देअरफॉर H इज इक्वल टू, हा जो प्लस M आहे तो पण मी इकडे घेतो, म्हणजे काय राहणार, H इज इक्वल टू B अपॉन म्यू नॉट मायनस M. इक्वेशन नंबर 4. ओके, काय केलं, हे बघा, B इज इक्वल टू, B नॉट ची किंमत काय आहे, म्यू नॉट Ni प्लस BM ची किंमत काय, म्यू नॉट M. मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय, H इज इक्वल टू Ni. सो B इज इक्वल टू म्यू नॉट H प्लस म्यू नॉट M. म्यू नॉट कॉमन H प्लस M. B अपॉन म्यू नॉट इज इक्वल टू H प्लस M तसाच. सो देअरफॉर H इज इक्वल टू, हा जो प्लस M आहे तो फक्त इकडे घेतला, म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इज इक्वल काय झालं बाळांनो, B अपॉन म्यू नॉट मायनस M. याला काय म्हणू, इक्वेशन नंबर 4. याला काय म्हणू, इक्वेशन नंबर 4. ओके, नेक्स्ट, आता त्यानंतरचा बघा पुढचा जो पॉइंट आहे, आता काय काय टर्म इंट्रोड्यूस केला हे तुमच्या पुढे आहेच. पहिल्यांदा आपण काय पाहिलं, मॅग्नेटायझेशन म्हणजे काय ते पाहिलं. पुढं आपण टर्म कोणती कन्सिडर इथं केलेली होती, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मटेरियल ही टर्म कन्सिडर केली. त्यानंतर मॅग्नेटिक इंटेन्सिटी आलं. आता त्यानंतर पुढं मॅग्नेटिक इंटेन्सिटीनुसार H ची व्हॅल्यू फाइंड आउट केली.
आता आपण पुढे गेलो तर पुढं आणखीन एक टर्म आपल्याला इथं घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे आहे ससेप्टिबिलिटी. काय आहे? ससेप्टिबिलिटी. ओके, लक्ष द्या. मॅग्नेटायझेशन एखाद्या असणाऱ्या पर्टिक्युलर पॉइंटचं, जे काही आपण मॅग्नेटायझेशन म्हणतो बाळांनो, इथं एक पुढची टर्म येते मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. इट इज अ प्रॉपर्टी टू मेजर द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स whenever are passed through the material, then its behavior changes, or to study the behavior of material whenever the magnetic field lines are passed out from them. म्हणजे ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर असणाऱ्या मटेरियल मधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास आउट होतात तेव्हा त्याचं बिहेवियर कसं असतं, थोडक्यात त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन वाढतं की त्याची असणारी मॅग्नेटिक प्रॉपर्टी कमी होते की वाढते, याचा जो अभ्यास आहे तो म्हणजेच काय आहे? ससेप्टिबिलिटी. ओके, ते या साईडला दाखवायचं. बघा आता एक्स सारखं हे दिसतं पण एक्स नव्हे. ओके, त्याला काय म्हणायचं? ससेप्टिबिलिटी. तर त्याचा उच्चार आहे काय. त्याचा उच्चार काय आहे? काय. ओके, सो मॅग्नेटायझेशन इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी. बघा, मॅग्नेटायझेशन इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी आणि इन टर्म्स ऑफ ससेप्टिबिलिटी कसं लिहिणार? एम इज इक्वल टू काय एच. कसं लिहू शकतो? एम इज इक्वल टू काय इंटू एच. काय म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि एच म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, सो नेट मॅग्नेटायझेशन एम इज इक्वल टू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल? मॅग्नेटायझेशन. ओके, आता बघा हा काय म्हणजेच काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. बघा इकडे, वेअर काय इज कॉल्ड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. कायला काय म्हणतो आपण बाळांनो? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असं म्हणतो. ओके, खूप टर्म आपण इथे इंट्रोड्यूस केलेत. आता नेक्स्ट बघा, फ्रॉम इक्वेशन नंबर 3 जे इथं आहे काय आहे? बी इज इक्वल टू म्यू नॉट एच प्लस एल. आणि फ्रॉम इक्वेशन नंबर 5 जे एम इज इक्वल काय आपण म्हटलेलं याच्यानुसार बघा 3 इक्वेशन दिसते का तुम्हाला? इक्वेशन नंबर 3. हां, इक्वेशन नंबर 3 तुम्हाला दिसते. बघा आता इक्वेशन नंबर 3 आणि 5 नुसार हे इक्वेशन नंबर 3 बी इज इक्वल टू नॉट एच प्लस एम आणि 5 बघा एम इज इक्वल टू काय एच. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 3 and 5 we can write b is equal to mu naught h आहे असाच प्लस m. m ची किंमत काय बघा? काय h. सो देयरफॉर b is equal to mu naught तसाच ठेवा. h इथं पण आहे इथं पण आहे, कॉमन घ्या. ओके, सो b is equal to mu naught. h जर कॉमन घेतला तर आत काय राहणार? 1 प्लस इथं काय राहील? काय. सो b is equal to mu naught into bracket 1 plus काय into h. काय केलं? हा इक्वेशन नंबर 3 आहे आणि हा इक्वेशन नंबर 5 आहे. ओके, सो इक्वेशन नंबर 3 बघा b is equal to mu naught तसाच आहे, h पण तसाच आहे. m ची व्हॅल्यू फक्त काय ठेवली आहे? काय h अशी ठेवली आहे. सो b is equal to mu naught into bracket h कॉमन काढला. h काय केलं? कॉमन काढला. म्हणजे काय राहील? b is equal to mu naught into bracket 1 plus काय into h. सो b is equal to mu naught आहे असा. आता 1 प्लस काय? 1 प्लस काय म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो बघा? म्यू आर असं म्हणतो. 1 प्लस काय काय म्हणणार आहे? म्यू आर. हा एच ऍज इट इज. आता इथं आणखीन एक टर्म आपल्याकडे इंट्रोड्यूस झाले. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट तसाच 1 प्लस काय ही जी व्हॅल्यू आहे त्याला मी म्हणतोय म्यू आर आणि हा एच ऍज इट इज. हे इक्वेशन नंबर 6. काय केलं तर 1 प्लस काय बद्दल आपण काय म्हटलेलं आहे? म्यू आर. 1 प्लस कायलाच काय म्हटलेलं आहे? म्यू आर. ओके, सो देयरफॉर बघा b is equal to म्यू नॉट इंटू म्यू आर. याच्याबद्दल मी म्यू घेतो. बघा म्यू नॉट इंटू म्यू आर याच्याबद्दल काय घेतलं? म्यू. हा एच तसाच कॉमन काढला, एच कॉमन काढला. 1 प्लस कायला आपण म्यू आर म्हटलं, मग त्याच्याऐवजी म्यू आर इथं ठेवला. सो म्यू नॉट म्यू आर एच झालं मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजे आता b इज इक्वल टू म्यू नॉट म्यू आरला मी म्यू म्हटलं, हा एच तसाच राहिला. सो म्यू म्हणजेच काय? म्यू नॉट इंटू म्यू आर. सो म्यू इज इक्वल टू हे बघा म्यू इज इक्वल टू म्यू. आता कुठला म्यू? तर जनरली आपण हा जो म्यू म्हणतो तो
तो म्यू इज इक्वल टू म्यू नॉट तसाच. म्यू आर म्हणजेच काय हो 1 प्लस काय. म्यू इज इक्वल टू म्यू नॉट तसाच आहे. म्यू आर म्हणजेच 1 प्लस काय. इक्वेशन नंबर 7. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर म्यू. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये असणार त्याचं मॅग्नेटिक इंटेन्सिटी. सो म्यू इज अ मॅग्नेटिक परमेबिलिटी. हा म्यू म्हणजेच काय आहे मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ द मटेरियल विच इज अनालॉगस टू इप्सिलॉन इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आणि म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ द सबस्टन्स. ओके, बघा हा जो म्यू आहे हा म्यू म्हणजेच काय आहे. हिअर म्यू इज अ काय आहे बघा मॅग्नेटिक परमेबिलिटी. म्यू इज अ मॅग्नेटिक परमेबिलिटी. मॅग्नेटिक परमेबिलिटी. आणि तो कुणाच्या अनालॉगस आहे. कुणाच्या अनालॉगस आहे जे कुणाचं सेम आहे. मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ मटेरियल्स आहे which is analogous to इप्सिलॉन. त्याला काय म्हणायचं इप्सिलॉन. हे कुठं इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अँड याच्यामध्ये दिलेला आणखीन एक आहे बघा हा म्यू आर. हे बघा हा म्यू आर. हा म्यू आर म्हणजेच काय तर म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमेबिलिटी. रिलेटिव्ह मॅग्नेटिक permeability of substance. ओके, बघा आता शेवटला आपलं काय आलं म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इंटू 1 प्लस काय. म्यू म्हणजे मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ मटेरियल. जे इप्सिलॉन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला इप्सिलॉन बघायचं आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि म्यू आर म्हणजेच काय हो. हा म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ द सबस्टन्स. म्यू आर म्हणजे काय आहे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ द सबस्टन्स. ओके, तर हे आपलं काय आहे एक्सप्रेशन. हे आपलं काय आहे एक्सप्रेशन. ओके, काय काय पाहिलं एक्सप्रेशन मध्ये. सुरुवातीला आपण काय बघितलं पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय आहे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. नो टू इलेक्ट्रॉन्स हॅव सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. ओके, कोणत्याही दोन इलेक्ट्रॉन्सला सेम क्वांटम नंबर नसतात. त्यानंतर काय बघितलं मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय म्हटलं द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन. ओके, सो एम इज इक्वल टू एम नेट अपॉन व्हॉल्यूम. आता ही मॅग्नेटायझेशन कसली क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्याचं डायमेन्शन पण आहे बघा L⁻⁻⁴ इंटू ए. आणि त्याच्यामध्ये असणार त्याचं युनिट एस युनिट काय बघा एम्पियर पर मीटर.